दिवसाची सुरुवात यशूबरोबर. एक कोल्हा खूप भुकेने व्याकुळ झालेला असतो आणि 2 दिवसापासून त्याला काही खायला मिळालेलं नसतं आणि तो थकून चालतच असतो आणि एक ठिकाणी खूपच थकल्यानंतर एक ठिकाणी तो शांतपणे बसून राहतो आणि आता पुढे काय करायचं ते त्याला सुचत नाही आणि तो सहज मान वर करून बघतो. तर समोर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो की समोर द्राक्षाची बाग असते आणि सुंदर आणि पिकलेली द्राक्ष, तयार झालेली द्राक्ष त्या ठिकाणी तो बघतो आणि त्याला इतका आनंद होतो आणि तो धावत त्या ठिकाणी जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याला असं दिसतं की द्राक्ष खूप उंचीवर आहेत, उंचावर आहेत आणि त्याला वाटतं मी उडी मारून ते द्राक्ष तोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकदा उडी मारतो, दोनदा उडी मारतो, तीनदा उडी मारतो असं सॉरी असं 10 वेळेस तो उड्या मारतो, परंतु काही त्याला सापडत नाही आणि तो शेवटी निराश होतो की काय करू, मला हे तर खायचं आहे. आणि एक पक्षी त्या ठिकाणी बसलेला असतो आणि तो पक्षी त्याला सांगतो की बघ, बाजूला तुला खायला किती पाहिजे? एक घड पाहिजे, तर ह्या बाजूच्या दगडावर तू चढ, कारण इथून तुला एक घड तोडता येईल. आणि त्याप्रमाणे तो कोल्हा त्या बाजूच्या एका मोठ्या दगडावर चढतो आणि तिथून तो एक घड तोडतो आणि तो खातो. परंतु खाल्ल्यानंतर मग त्याला हाव सुटते, त्याला वाटतं नाही, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे. आणि मग तो इकडं तिकडं बघायला लागतो, इकडे तिकडं काहीतरी साधन शोधायला लागतो. शेवटी त्याला एक लाकडाचा बॉक्स त्या ठिकाणी मिळतो आणि तो ढकलत ढकलत त्या ठिकाणी येतो आणि त्या बॉक्सवर उभा राहतो आणि जोरजोरात उड्या मारायला लागतो आणि उडी मारत असताना त्याला एक घड हातामध्ये लागतो आणि तो ते घड खाली आणतो, खातो, परत त्याला ती हाव लागते, परत तो बॉक्सवर चढतो आणि परत बॉक्सवर उभा राहून परत उड्या मारायला लागतो. परंतु काय होतं की एक घड त्याच्या हाती लागतो आणि तो जोरात परत खाली आल्यावर तो बॉक्स लाकडाचा तुटून जातो आणि सर्व काही द्राक्ष जे होते हातात ते सुद्धा जमिनीवर पडतात, फुटून जातात आणि तो बॉक्स पण तुटून जातो. आणि तो पक्षी जो असतो तो त्याला सांगतो की बघ, तुला किती पाहिजे होतं? एक घड पाहिजे होतं, अजून थोड्या वेळ थांबायचं होतं, नंतर तुला हे रोज खायला मिळालं असतं. परंतु आज तो बॉक्ससुद्धा तुटून गेला आणि हातामध्ये मिळालेला जो घड आहे तो पण फुटून मातीमध्ये तो मिळाला. आपण पवित्र शास्त्रामध्ये मनुष्य स्वभावाविषयी इस्रायल लोकांमध्ये आपण बघतो की ज्यावेळेस गुलामगिरीतून परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं, जंगलामध्ये असताना परमेश्वराने त्यांना मान्ना खायला दिला. परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढं पुरेल तेवढंच गोळा करा, साठवून ठेवू नका, दुसऱ्या दिवशी मी परत देणार आहे. परंतु तरी काही लोकांनी ते साठवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये किडे पडले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होणार आहे. देव देणार आहे, योग्य समय देणार आहे आणि योग्य तेवढेच तो देणार आहे. तुम्हाला किती गरज आहे हे देवाला माहीत आहे. जास्त जर हाव धरली तर ती हाव जी आहे ही आम्हाला गैरमार्गाकडे घेऊन जाते, गैरमार्गाने आम्हाला पैसा मिळवण्यासाठी सुचवते, भ्रष्टाचार करून आम्हाला पैसे मिळवण्यासाठी ती सुचवते. आमच्या मनामध्ये ती सर्व प्रकारचे विचार घालते आणि मग मनुष्य देवापासून भरकटतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमोथेला पहिले पत्र ह्याचा 6वा अध्याय 10वं वचन. 1 Timothy chapter 6 and verse 10. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहे आणि त्यांनी स्वतःस फार खेदाने भोसकून घेतलं आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.